हॅलो ऑफिसर्स. आज आपण बघतोय ग्रामर मास्टर सिरीजचा डे 17. याच्यामध्ये काय बघायचंय? ऍडजेक्टिव्ह. पण कुठले ऍडजेक्टिव्ह? तर एक काहीतरी क्वांटिटी किती आहे किंवा नंबर किती आहे हेच ऍडजेक्टिव्ह आपल्याला दर्शवण्यासाठी यूज केलेले असतात. जसं की हाऊ मच म्हणायचं किंवा हाऊ मेनी. तर हे कसं यूज करायचंय, किती आपल्याकडे आहे, पेन असतील काय असतील, तर हे जे सांगतोय आपण तर हे किती प्रमाणामध्ये हे सांगण्यासाठी ऍडजेक्टिव्ह यूज करायचे. जसं की एक्झाम्पल बघूच आपण. आय हॅव फ्यू फ्रेंड्स. मला फ्रेंड्स आहे पण किती आहे तर फ्यू म्हटलं मी. एक्झॅक्ट आकडा नाही दिलेला आपल्याला. शी बॉट मेनी बुक्स. तर हे भरपूर सारे बुक्स आणलेले आहेत. देअर आर सेव्हरल कार्स आउटसाइड. तर मग हे सेव्हरल, फ्यू, मेनी हे काय झालेलं आहे रे? तर हे ऍडजेक्टिव्ह आहेत. कशाचे? तर या फ्रेंड्स हा नाऊन झालेला आहे, बुक्स हा नाऊन झाला आणि कार्स हे एक नाऊन झालेले. या नाऊनला कोण मॉडिफाय करतं तर ऍडजेक्टिव्ह करतं. तर मग हे ऍडजेक्टिव्ह झाले. जसं की ते बघा, आय एट सम कुकीज. मी काही कुकीज खाल्ल्या. कुकीज तर नाऊन आहे, आपल्याला हे माहिती आहे. पण त्या नाऊनला मॉडिफाय करण्यासाठी किती कुकीज खाल्ल्यात तुम्ही हे दर्शवण्यासाठी तर सम यूज केलं. ही हॅज नो मनी. मनी आहे का नाही त्याच्याकडं हे सांगायचं. मग इथं नो सुद्धा एक ऍडजेक्टिव्हचं काम करत असतो. ठीक आहे. तर मला फक्त तुम्ही सांगा, मनी आणि रुपीज मधला फरक, तो काउंटेबल कोणता आणि अनकाउंटेबल कोणता हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय. अशाच अधिक माहितीसाठी तुम्हाला शुभम सर्स अकॅडमी YouTube चॅनलला फॉलो करायचंय. थँक्यू.